पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केलवे रोड स्थानकादरम्यान येत्या शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल्वे पुलावरील गर्डर काढण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून याचा परिणाम डहाणू विरार मेमू लोकल गाड्यांसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे। पश्चिम रेल्वे मार्फत पूल क्रमांक 114 वरील गर्डर काढण्याचे काम 2 टप्प्यात केले जाणार आहे। त्यानुसार शनिवारी 31 जानेवारीला अप मार्गावर विरारच्या दिशेने पहाटे 2:15 ते 3:15 या कालावधीत, तर डाऊन मार्गावर डहाणूच्या दिशेने पहाटे 1:45 ते 5:45 यावेळी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। तर रविवारी 1 फेब्रुवारीला अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मध्यरात्री 3 ते पहाटे 4:30 या कालावधीत ब्लॉक राहणार आहे। ही माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे। या ब्लॉकमुळे डहाणू विरार मेमू लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे। 31 जानेवारीला सकाळी 7 वाजता डहाणू रोडहून सुटणारे डहाणू रोड विरार मेमू आणि पहाटे 4:50 विरारहून सुटणारी विरार डहाणू रोड मेमू या दोन्ही गाड्या रद्द राहणार आहेत। तसेच विरार भरूच एक्सप्रेस ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली असून 31 जानेवारीला ही गाडी विरारऐवजी पालघर स्थानकातून सुटणार आहे। मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे। 31 जानेवारीला विरार सुरत मेमू, ओखा मुंबई सेंट्रल मेल एक्सप्रेस, भुज वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट, भुसावळ दादर स्पेशल, अहमदाबाद वांद्रे टर्मिनस लोकशक्ती, वेरावळ वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस, एकता नगर दादर सुपरफास्ट, अहमदाबाद दादर एक्सप्रेस, इंदुरी मुंबई सेंटर सुपरफास्ट, भगत की कोठी वांद्रे टर्मिनस, हनुमानगड दादर एक्सप्रेस, दादर एकता नगर सुपरफास्ट आणि वांद्रे टर्मिनस जामनगर एक्सप्रेस या गाड्या 30 मिनिटांपासून 1.5 तासांपर्यंत उशिराने धावणार आहेत। तर 1 फेब्रुवारीला डहाणू रोड बोरिवली मेमू, दादर भुसावळ एक्सप्रेस आणि वांद्रे टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेस या गाड्याही उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले असून सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे।